मी डॉक्टर माया आज माझी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करत आहे। खरं तर कोलकात्यामधील डॉक्टर अभयासारखीच काहीशी माझीही कथा मिळती जुळती आहे। फरक एकच की त्या डॉक्टर लेडीवर बलात्कार झाल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या केली आणि ती हे जग सोडून गेली। परंतु माझ्यासोबतही बलात्कार झाल्यानंतर मला मारण्यात आलं, बाथरूममध्ये नेऊन मला साफ करण्यात आलं, परत माझ्यावर बलात्कार करून माझा गळा आवळण्यात आला। पण मला माहिती नाही मी का मेले नाही, मी फक्त बेशुद्धच झाले। मला माझ्या आरोपींना शिक्षा द्यायची होती। माझी बहीण माझ्या न्यायासाठी खूप लढली, पण माझा आरोपी हा शेवटपर्यंत सापडूच शकला नाही आणि 7 महिन्यानंतर मी हे जग सोडून कायमचं निघून गेले। कारण मला समजलं होतं की माझ्याही आरोप्यांना आता शिक्षा आणि मला न्याय मिळणारच नाही। 17 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो, जे ऐकून आता तुम्हालाही माझ्यासाठी हळहळ वाटेल। मी जे प्रत्यक्षात अनुभवले आहे तेच आज मी तुमच्या समोर व्यक्त करत आहे। माझ्यासोबत जे घडले तेच डॉक्टर ममता सोबतही घडले आहे। मला न्याय मिळाला नाही, पण आज तिलाही न्याय मिळत नाही बघून खूप वाईट वाटलं आणि 17 वर्षांपूर्वीची माझी कथा घेऊन मला तुमच्या समोर यावंच लागलं। मी डॉक्टर माया दिल्लीत सरकारी हॉस्पिटलमध्ये चाइल्ड स्पेशलिस्ट म्हणून काम करत होते। त्या दिवशी सकाळी मी लवकर उठले। हॉस्पिटलमध्ये खूप जास्त प्रमाणात काम आलंय, पेशंट देखील ॲडमिट झालेला आहे असंच मला माझ्या वसतिगृहात मेसेज पोहोचला, म्हणून एमर्जन्सीमध्येच मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। खरं तर काही दिवसांपासून नाईट शिफ्टला सुद्धा मला जावे लागत होते। स्वतःकडे लक्ष द्यायला खूपच कमी वेळ मिळायचा, त्यात घरून ये जा करण्यात वेळ जायचा, म्हणून हॉस्पिटलच्याच एका वसतिगृहात मी राहायला आले होते। त्यामुळे माझा खूप वेळ वाचायचा आणि त्यात मी आराम करत असे। मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते, म्हणून ती आता माझ्या लग्नाच्या मागे लागली होती। आपल्या आई वडिलांचं स्वप्न होतं तुझंही लग्न व्हावं, म्हणून ती मला सारखं बोलायची। तिनं मेट्रो मनीवर माझ्या लग्नासाठी माहिती नोंदवली होती, पण तेव्हा तिला काय माहिती की माझ्या नशिबात तर लग्न लिहिलेलंच नाही, माझ्या नशिबात जोडीदाराची साथच नाही। माझ्यावर तर पुढे भयंकर संकट येणार होतं, यापासून आम्ही सगळेच अनजान होतो। हॉस्पिटलमध्येच माझे बरेच डॉक्टर मित्र होते, बराच नर्स स्टाफ माझ्या ओळखीतला होता। त्यापैकी 1-2 डॉक्टरांना मी माझं खूप जवळचं म्हणत होते। मला नेहमीच वाटायचं मी दुसऱ्या फील्डच्या मुलासोबतच लग्न करावं, परंतु ताई म्हणायची की तू एखाद्या डॉक्टर सोबतच लग्न कर, जेणेकरून तुला पुढे त्याची मदत होईल। म्हणून मी माझ्या लग्नाचा विषय आता तिच्यावरच सोडला होता। मी माझे काम अगदी मनापासून करत होते, पण तो दिवस ती रात्र माझ्यासाठी शेवटची ठरली होती, ज्या दिवशी मी माझ्या डोळ्यांनी हे जग बघू शकणार होते, आयुष्य जगू शकणार होते, कारण त्यानंतर माझे डोळे कधीच उघडणार नव्हते। त्याही दिवशी सकाळी मी माझे काम करण्यासाठी हॉस्पिटलला गेले। दिवसभर काम केलं, रात्री 9 वाजता मी आमच्या वसतिगृहात आले, जेवण केलं। नेहमीप्रमाणेच ताईचा मला रात्री फोन आला, उद्या तू माझ्या घरी ये म्हणून तिनं मला सांगितलं, कारण ताईनं मेट्रो मनीमधून माझ्यासाठी एक मुलगा सिलेक्ट केलेला होता, जो डॉक्टर नव्हता, पण स्वभावाने खूप छान होता आणि मनाने आणि पैशांनी श्रीमंत होता आणि मलाही तो आवडला होता। 4-5 वेळा मी त्याच्यासोबत फोनवरही बोलले होते, एकदा मी त्याला भेटले देखील होते। आमचा स्वभाव खूप मिळता जुळता होता। हाच आता आपला लाईफ पार्टनर मी ओळखलं होतं आणि त्याचं आणि माझं लग्नाची उद्या बोलणी करायचं ठरलं होतं। ताई तिकडनंच मला चिडवत होती आणि तिच्या चिडवण्यावर आज मी पहिल्यांदाच खूप लाजत होते। डोळ्यांमध्ये खूप स्वप्न होते। माझ्या आयुष्यात ताई सोडून पहिल्यांदाच आता दुसरी कोणीतरी एंट्री घेणार होतं, तो देखील मुलगा खुश होता आणि मीही, म्हणून उद्याच्या एक्साइटमेंटमध्ये घाईतच नाईट शिफ्टसाठी मी निघून गेले। ती रात्र निघून गेली। दुसऱ्या दिवशी नेहमीच्याच ठरलेल्या वेळेवर माझी ताई मला फोन करत होती। खूप वेळा फोन करून झाला, पण मी फोन उचलत नसल्यामुळे ताई वारंवार मला फोन करू लागली, पण मी फोन उचललाच नाही, म्हणून ती डायरेक्ट माझ्या दाजींसोबत माझ्या हॉस्पिटलच्या वसतिगृहात पोहोचली। वसतिगृहातील रेक्टरनं ताईला माझ्या रूममध्ये येऊ दिलं। नाईट शिफ्ट असल्यामुळे मी खूप थकले आहे असं तिला सांगण्यात आलं। ताईनं खोलीत आल्याबरोबर मला आवाज द्यायला सुरू केलं। आधी तर ती माझ्यावर खूप रागवली,
तुला कळत नाही का? फोन का उचलत नव्हती? माझा जीव किती घाबरला म्हणून मला ती ओरडू लागली. तिचा आवाज माझ्या कानांवर जोरात आदळत होता, पण काही करून माझे डोळे मात्र उघडत नव्हते. मी डावीकडे कूस करून तशीच पडून होते. आता मात्र ताई रागातच माझ्या जवळ आली. मी का तिला उत्तर देत नाही म्हणून तिनं मला बेडवरून फिरवलं, पण मला बघून माझ्या ताईच्या तोंडातून किंचाळी फुटली. ती खूपच घाबरली. बाळा, तुला काय झालंय म्हणून ताई खूप ओरडू लागली. माझ्या अंगावर पूर्णपणे जखमा होत्या. माझे कपडे ओलसर होते. अंगावर वरती अस्तव्यस्त फाटलेला तो टॉप होता, तर खालील जीन्स माझी गायब होती. माझ्या गुप्तांगावर देखील जखमा होत्या, पण मला पूर्णपणे साफ करून तिथे टाकलेलं होतं. पण तरीही अंगावर झालेल्या जखमेंतून येत असणाऱ्या रक्तामुळे माझ्यासोबत काहीतरी घडल्याचं लक्षात येत होतं. मला बघता क्षणीच माझी बहीण खूप घाबरली. माझ्यासोबत काहीतरी अनर्थ घडले असे तिला समजलं. ती रडायला लागली. माया, बाळा डोळे उघड ना, मला म्हणू लागली. तिचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत होता, पण तिला उत्तर देण्या इतपत माझ्यात काहीच ताकद उरली नव्हती. कारण कोलकात्याच्या डॉक्टर लेडी प्रमाणेच काही नराधमांनी माझी रात्र पाळीला इज्जत लुटली होती. जवळच्याच माणसांनी माझा घात केला होता, जो मी माझ्या तोंडाने कुणालाही सांगू शकत नव्हते. कारण माझ्यात तितके प्राणच उरले नव्हते की ताईला सांगू की माझ्यासोबत रात्री काय काय घडलं. पण तरीही मी बेशुद्ध अवस्थेत होते. जेही घडलं ते मला माझ्या ताईला सांगायचं होतं. माझ्या गुन्हेगारांना मला शिक्षा द्यायची होती, म्हणून मी माझा जीव सोडला नव्हता. माझी ताई खूप मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करत होती. माया बेटा उठ उठ म्हणत होती. आई बाबा आपल्याला सोडून गेले तसं अगदी मुलीप्रमाणे मी तुला सांभाळलं. आईबाबांप्रमाणे तू मला सोडून जाऊ नकोस असं ती बोलत ताई ढसाढसा रडत होती. तोपर्यंत माझ्या दाजींनी डॉक्टरांना बोलवलं. मला पटकनच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. माझ्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं आहे, माझे ताई आणि दाजी बोलत होते. परंतु मी जिवंत आहे असेच त्या हॉस्पिटलचे प्राचार्य बोलत होते. जेही काही झालं असेल आपण या डॉक्टर मुलीकडूनच ऐकणार आहोत. काय करता येईल ते आपण नक्की तिच्यासाठी करू म्हणून माझ्या घरच्यांचं सांत्वन करत होते. पण माझी झालेली अवस्था बघून माझ्या ताईला राहावलं जात नव्हतं. अखेरीस तिनं पोलिसांना फोन केलाच. काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी हजर झालेत. जागेची पाहणी करण्यात आली. माझं पूर्ण शरीर साफ केलं असल्यामुळे माझ्यासोबत ज्या मुलांनी गैरवर्तन केलं आहे ते सगळे पुरावे नष्ट झाले होते. परंतु काही वेळातच जेव्हा माझी तपासणी करण्यात आली आणि जे रिपोर्ट आलेत माझ्यासोबत बलात्कार केला असल्याचं समोर आलं. त्या दिवशी माझ्यासोबत गँग रेप झाला होता आणि तोही अगदी माझ्याच हॉस्पिटल मधल्या जवळच्याच माणसांनी केला होता. तो का, मी ते तुम्हाला पुढे कथेत सांगतेच. परंतु हे सगळं काही हॉस्पिटलचं नाव खराब होऊ नये म्हणून लपवलं जाण्याचं प्लॅनिंग माझ्याच समोर आत होत होतं. माझे डोळे मात्र बंद होते, पण कानांना सगळं काही ऐकायला येत होतं. ही घटना जर जगासमोर आली तर आपल्या हॉस्पिटलचं नाव बर्बाद होणार. इथे शिक्षण घेणारे विद्यार्थी इथे येण्यासाठी डगमगणार. बराच प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागेल, म्हणून ही केस इथेच दाबावी लागणार असा आमच्या हॉस्पिटलचा प्राचार्य सगळ्या दुसऱ्या डॉक्टर स्टाफला बोलत होता. ही आत्महत्याची केस आहे असेच आपण मुलीच्या बहिणीला सांगूया. जितका प्रयत्न होईल तितकं हे लपवू असं त्या सगळ्यांनीच ठरवलं. त्यातली त्यात दिल्लीतील पोलीस सुद्धा यांनी त्यांच्या बाजूने केलेत. पैसे देऊन आपण सगळ्यांचे तोंड बंद करू. प्राचार्याने लगेचच वरील पोलीस अधिकाऱ्याला फोन करून या केस बद्दल सांगितले. त्या अधिकाऱ्यानं सुद्धा तुम्ही काळजी करू नका, होईल तितकी ही केस आपण लवकरात लवकर बंद करू असे सांगितले. आयुष्याने माझ्यासोबत खेळ खेळायला सुरू केलं होतं. हॉस्पिटल रूमच्या बाहेर माझी बहीण माझ्यासाठी रडत होती आणि आतमध्ये माझ्यासोबत झालेला घात कशा प्रकारे लपवता येईल याची प्लॅनिंग सुरू होती. पोलिसांनी तपास केला, रिपोर्ट बघितले आणि मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मला नशा करण्याची सवय असल्यामुळे मी हे सगळं अंगावर जखमा करून घेतले आहेत असे बाहेर येऊन सांगण्यात आलं. माझी ताई हे मान्यच करत नव्हती. तेव्हाच आज माझे लग्न ज्या मुलासोबत ठरणार होते तो देखील हॉस्पिटलमध्ये आला. त्याने देखील माझी अवस्था बघितली
माझ्यासोबत बलात्कार झाला असल्याचं माझ्या ताईनं त्याच्यासमोर उघड केलं आणि तिथून पुढे माझ्या केसला नवीन एक वळण मिळालं. बाहेर गर्दी जमा झाली. अनेक डॉक्टरांनी तेव्हाही माझ्यासाठी आंदोलनं केली. मला न्याय मिळावा यासाठी प्रत्येकजण लढू लागला आणि अखेरीस ही केस CBIकडे सोपवण्यात आली. ताईने ज्या मुलासोबत माझं लग्न लावायचं ठरवलं होतं त्याचं नाव होतं राहुल. त्याच्यासोबत मी फक्त 4-5 वेळा फोनवर बोललेली होते, पण तरीही त्यानं माझं मन जिंकलं होतं आणि मी माझ्या अवतीभोवती काय घडत आहे, माझं कोण जास्त क्लोज आहे, माझ्याबद्दल कोण काय विचार करतो हे सगळं काही त्याला शेअर केलं होतं. आणि म्हणून तो डायरेक्ट नाव घेऊन त्यांनीच तिचा बलात्कार करून संपवण्याचा प्रयत्न केला असं म्हणत होता. राहुलचं बोलणं ऐकून माझ्या ताईलाही धक्का बसला होता. राहुल माझ्या ताईला म्हणत होता, तिने मला सांगितलं होतं हे 2-3 डॉक्टर आणि एक नर्स स्टाफ बद्दल, त्यांनीच तिला संपवलं म्हणून राहुल ओरडत होता. बाहेर आंदोलनाने मोठा आकार घेतला होता. पूर्ण हॉस्पिटल बंद होते. सगळे माझ्या न्यायासाठी लढत होते, परंतु मला साफ केलं असल्यामुळे त्या आरोपांबद्दल कोणताही पुरावा मिळत नव्हता ज्याच्या आधारावर त्यांना अटक होईल. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करत होते त्या हॉस्पिटलमध्ये 2 डॉक्टर तरुण माझ्यासोबतच काम करत होते, ज्यांना मी खूप जवळचा मित्र मानत होते. दोघंही स्वभावाने खूप चांगले होते. तिसरा डॉक्टर प्रशिक्षणार्थी म्हणून माझ्याच अंडर काम करत होता. तसाच एक नर्स डॉक्टर देखील माझ्या चांगल्याच ओळखीतला होता. परंतु मी या सगळ्यांसोबत चांगलंच वागायचे. माझ्या घरच्यांबद्दल, माझ्याबद्दल यांना सगळ्यांना सगळं काही माहिती होतं. मी कोणत्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं आहे, माझे आई वडील कशा प्रकारे मला सोडून गेलेत त्यांना माहीत होतं. कारण नेहमीच सोबत राहून आपण सगळेच एकमेकांसोबत अगदी प्रामाणिकपणे सगळं व्यक्त होत असतो. माझी ताई माझ्या लग्नाबद्दल विचार करत आहे. तिनं मॅट्रिमोनीवर माझ्यासाठी एक मुलगाही शोधला आहे हे देखील त्यांना माहीत होतं. जे 2 डॉक्टर होते त्यापैकी एक डॉक्टर माझ्याच वयातील, ज्याचं नाव अमित. कदाचित त्याचं लग्न अगोदरच झालेलं होतं, पण तरी देखील त्याला मी आवडत होते. खरं तर मलाही तो आवडायचा, पण जसं मला दुसऱ्या डॉक्टरकडून कळालं की त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला एक मूल आहे, तसं मी त्याच्यापासून दूर राहायला सुरू केलं. आम्ही एकमेकांनी कधीही एकमेकांना प्रपोज केलेलं नव्हतं. दोघंही एकमेकांना लाईक करायचो हे आम्हा दोघांनाही माहीत होतं. परंतु जेव्हा अमितचे लग्न झालेले आहे, त्याला मूल आहे, तरीही तो आपल्यासोबत असं वागतोय हे बघून मला त्याचा राग यायला लागला. मी त्याच्या लग्नाबद्दल डायरेक्टच त्याला विचारलं. तेव्हा त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. तुला कोणी सांगितलं म्हणून मला विचारत होता. त्या दिवशी त्यानं अंगठी आणून मला प्रपोज देखील केलं. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे तो मला म्हणाला. परंतु मी एका लग्न झालेल्या व्यक्तीसोबत लग्न करू शकत नव्हते. एका मुलीचा हसताखेळता संसार उद्ध्वस्त करू शकत नव्हते. तो मला म्हणत होता, मी माझ्या बायकोसोबत खुश नाही, मी तिला घटस्फोट देणार आहे. लवकरच तिच्यासोबत घटस्फोट घेऊन मी तुझ्यासोबतच लग्न करेन. मला तू खूप आवडते. आपण दोघं मिळून एक हॉस्पिटल सुरू करू. त्याचं ते बोलणं मला विचार करायला लावणारं होतं. मी त्याच्या तोंडावर त्याला नकार तर दिला होता, परंतु खरंच मलाही तो खूप आवडायचा. आता ही गोष्ट मी माझ्या बहिणीलाही शेअर करू शकत नव्हते, कारण आमच्या आई वडील मला सोडून गेल्यापासून सगळं काही तीच माझं बघायची. तिला टेन्शन देणे योग्य नव्हतं. तेव्हाच ताईनं राहुलचं स्थळ मला आणलं होतं आणि आम्हा दोघांना तिनं भेटायलाही लावलं होतं. त्या दिवशी राहुलला भेटण्यासाठी मी बाहेर गेले. त्याच दिवशी बाहेर मी अमित, त्याची बायको आणि त्याच्या 1-2 वर्षाच्या मुलाला सोबतच पार्कमध्ये बघितलं. तिघही खूप खुश होते. असं वाटत नव्हतं की हा अमित बायकोसोबत घटस्फोट घेईल, म्हणजे तो मला धोका देत होता. राहुलनं मला विचारलं की काय झालं. तेव्हा समोर असणाऱ्या अमित बद्दल मी त्याच्यासोबत पूर्णपणे व्यक्त झाले. माझा हा स्वभाव राहुलला खूप आवडला आणि तो मला म्हणाला, तरीही मी तुला स्वीकारेल, तुझं स्वप्न मी पूर्ण करेल. आणि तेव्हापासूनच मी राहुल सोबत फोनवर बोलायला सुरू केलं. अमित मात्र माझ्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत होता. आपण लग्न करणार आहोत, मी बायकोला सोडणार आहे असंच वारंवार म्हणत होता. परंतु मला माहिती होतं की तो त्याच्या बायको मुलांवर किती प्रेम करतो. म्हणून मी त्याला समजावूनही सांगितलं की तू जे करतोय ते योग्य नाही.
मी दुसऱ्या मुलासोबत लग्न करत आहे. मी त्याला स्पष्टपणे त्या दिवशी सांगितले की माझ्या ताईनं माझ्यासाठी एक मुलगा शोधला आहे. त्याच्यासोबत मी आता लग्न करणार आहे. त्यामुळे आपले मार्ग वेगळे असलेलेच बरे. मीही माझ्या आयुष्यात आता खुश आहे आणि तूही तुझ्या कुटुंबासोबत खुश राहा. पण आपण नेहमीच मित्र राहू. मी तर सगळं काही विसरून आयुष्य नव्यानं सुरू करण्याचा विचार केलेला होता आणि अमितला देखील मी तेच समजावलं होतं. परंतु त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं. होतं ते फक्त एक आकर्षण. तो मला दुसऱ्याचं झालेलं बघू शकत नव्हता. मी जेव्हाही हॉस्पिटलमधून कधी कधी राहुलला फोन करायचे, राहुल मला खूप हसवायचा. मीही त्याच्यासोबत खूपच आनंदाने बोलायचे. हे बघून सुद्धा अमित खूप जळायचा. मी फक्त त्याचीच मैत्रीण आहे. त्याला बायकोही हवी होती आणि त्याला मीही हवी होते. परंतु हे शक्य नाही हे त्याला समजत नव्हतं. त्या दिवशीही ताईचा मला फोन आला होता की उद्या राहुलचं आणि माझं लग्न ठरणार, तारीख ठरणार. मीही फार खुश. जेवण करत असताना सगळ्यांसोबतच मी ही गोष्ट शेअर देखील केली आणि तीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. त्या रात्री जेव्हा नाईट शिफ्टला आले तेव्हा हॉस्पिटलमध्ये खूपच शांतता होती. हे 2 डॉक्टर रेस्टरूममध्ये ड्रिंक करत होते. एक नर्स स्टाफ आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर सुद्धा तिथेच होते. कधी कधी हॉस्पिटलमध्ये हे चालायचं म्हणून मला सवय होती. त्यामुळे जास्त लक्ष न देता त्या सगळ्यांना असं बघून मी त्यांना रागवली देखील. परंतु अमित हसत होता. खूप घाणघाण कमेंट मला पास करत होता. आता काय तुझे लग्न होणार, त्या बॉयफ्रेंड सोबत बाहेर फिरणार, मजा करणार, तुला कसली आमची आठवण येणार, काहीही बोलणं सुरू होतं. मी त्याच्याकडे लक्ष न देता बाहेर सगळे पेशंट एकदा चेक केले आणि रेस्ट रूम मध्ये आले. तोच तो नर्स मला बोलवायला आला. मॅडम, नवीन पेशंट ऍडमिट झाला आहे म्हणाला. इमर्जन्सी आहे, चला. मी एक डॉक्टर होते म्हणून मी कशाचाही विचार न करता पटकनच उठले. राहुलचा फोन येत होता. त्यालाही मी सांगितलं की इमर्जन्सी आली आहे, उद्या बोलते. त्याचं काहीच ऐकून न घेता मी रेस्ट रूमच्या बाहेर पडले. इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये गेले जिथे आज माझं आयुष्य संपणार होतं. हे चौघही तिथे उपस्थित होते. मी तिथे गेल्याबरोबर दरवाजा बंद करण्यात आला. अमित माझ्या समोर येत मला म्हणाला, तू माझी आहेस, मी तुला दुसऱ्या कुणाचं कसं होऊ देऊ शकतो. मी रागवत होते. तू हे काय बोलत आहेस आणि तुम्ही इथे काय करत आहात ओरडत होते. परंतु ते सगळे इतक्या नशेत होते की त्यांना ते काय करत आहे हे सुद्धा समजत नव्हतं. त्या दिवशी अमित सगळं काही विसरून माझ्या इज्जतीवर हात टाकत होता आणि त्याने ते केलंही. माझं तोंड दाबण्यात आलं. मला दुसऱ्या दोघांनी पकडण्यात आलं. माझ्यावर त्या दिवशी अत्याचार करण्यात आला. आळीपाळीनं त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. ते डॉक्टर असल्यामुळे नशेचे इंजेक्शन मला वारंवार देण्यात आलं. त्याचा मोठ्या प्रमाणावर माझ्या बॉडीवर इफेक्ट झाला. त्या रात्री माझ्या इज्जतीचा बाजार मांडला. माझे डोळे उघडले जात नव्हते. मला ह्या सगळ्यांचा आवाज ऐकायला तर यायचा. कोण काय बोलायचं तर कोण काय याचा मला खूप त्रासही व्हायचा. पण मी काहीच करू शकत नव्हते. जोपर्यंत शुद्धीत होते स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु या चौघा पुरुषांपुढे माझी नारी शक्ती ही कमी पडली. माझा आवाज दाबण्यात आला आणि त्यांनी त्यांचा पुरुषी अहंकार दाखवला. माझ्यावर बलात्कार झाल्यानंतर मला बाथरूममध्ये नेऊन साफ करण्यात आलं. परंतु माझ्या अंगावरील जखमा तशाच होत्या. त्यातून रक्त येतच होतं. घाईघाईतच अंगावर कपडे घालून देण्यात आले. मी शुद्धीत येत नव्हते. मी मेले आहे. त्यांनी माझा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला होता हे त्यांना लक्षात आले. म्हणून मी मेली आहे समजून त्यांनी मला माझ्या वसतिगृहात आणून माझ्या बेडवर तसेच झोपवून दिले, तेही अर्धनग्न, आणि अंगावर बेडशीट टाकून ते तसेच तिथून निघून गेलेत. हे सगळं CCTV कॅमेरामध्ये सुद्धा कॅप्चर झालं होतं. परंतु हॉस्पिटलचं नाव खराब होऊ नये, वसतिगृहाचे नाव खराब होऊ नये. जे डॉक्टर्स होते ते मोठ्या घरातील होते म्हणून त्यांचंही करिअर खराब होऊ नये यासाठी सगळं काही लपवण्यात आलं आणि त्यात मदत हॉस्पिटलच्या प्राचार्यानं केली. आणि नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या ताईनं सकाळी मला तशा अवस्थेत बघितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. राहुलने देखील बरेच पुरावे पोलिसांसमोर सादर केलेत. मी बेशुद्ध अवस्थेत आतमध्ये तशीच पडलेली होती. परंतु या केसमध्ये जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्याबद्दल पुरावा सापडत नव्हता. काही इंजेक्शन मला जे देण्यात आले होते ते इमर्जन्सी डिपार्टमेंटमधून जप्त करण्यात आले.
DNA टेस्ट करण्यात आले तेव्हा ह्या चौघांचेही फिंगरप्रिंट्स मिळाले आणि या चौघांनाही अटक करण्यात आली आणि त्याच दिवशी मी कोमात गेले. मला वाटलं आता माझ्या गुन्हेगारांची पूर्ण टीम ही पकडली गेली आहे. त्यांना नक्कीच शिक्षा होणार. सत्य सगळ्यांसमोर येणार. कारण आंदोलन होतच तसे होते. न्याय मिळणार म्हणून सगळे बोलत होते. परंतु माझ्या केसला 7 महिने झाले होते. तरीही अजून गुन्हेगार फक्त गजाआड होते. त्यांनी अजूनही गुन्हा कबूल केला नव्हता. मला साफ करून पुरावे नष्ट केले होते. CBI त्याचा तपास करत होती पण ठोस पुरावा मिळत नव्हता. मी हॉस्पिटलमध्ये जीवन मृत्यूला झुंज देत होते. रोज रोज मी मरत होते परंतु आरोपी मात्र गुन्हा कबूल करत नव्हते. माझी ताई रोज माझ्या जवळ येत मला एकच बोलायची, मी नक्कीच तुला न्याय मिळवून देणार, तू लवकर उठ. राहुल देखील मला म्हणायचा, आपल्याला लग्न करायचं आहे, किती दिवस झाले तू अशीच झोपलेली आहेस. त्यांचे आवाज माझ्यापर्यंत पोहोचत होते पण मी डोळे उघडावं अशी माझी इच्छाच नव्हती. कारण माझी हालत त्या नराधमांनी तशी केलीच होती. त्या दिवशी माझी ताई राहुलला सांगत होती की आम्ही कशा प्रकारे दिवस काढलेत, माझे आई बाबा कसे गेलेत, माझी बहीणही जर गेली तर माझं कसं होईल, मी तर पूर्ण पोरकं होईल, अनाथ होईल. म्हणून ती रडत होती. माझ्या आई वडिलांबद्दल थोडंसं तुम्हाला सांगते. मी दिल्लीत माझ्या आई वडिलांसोबत आणि एका मोठ्या बहिणीसोबत म्हणजेच ताईसोबत राहत होते. खूपच हस्तखेळतं कुटुंब होतं आमचं. आई वडील दोघंही नोकरीला होते म्हणून आमचा सांभाळही खूपच लाडाकोडात झाला होता. आमचे शिक्षण सुद्धा आमचे आई वडील खूपच चांगल्या पद्धतीनं करत होते. माझ्या ताईनं इंजिनियर व्हायचं ठरवलं होतं तर मी डॉक्टर, कारण आमच्या आई वडिलांचे सुद्धा हेच स्वप्न होतं. ताईची इंजिनिअरिंग आता झाली होती. मीही डॉक्टरकीच्या शिक्षणाला लागले होते. चाइल्ड स्पेशलिस्ट फील्ड मी निवडली होती कारण लहानपणापासूनच मला छोटे मुले खूप आवडायची आणि मला त्यांचंच डॉक्टर व्हायचं होतं, जेणेकरून नवनवीन मुले माझ्याकडे येतील आणि मी अशा बऱ्याच छोट्या मुलांचा जीव वाचवू शकेल. आई नेहमीच मला म्हणायची, तुझं पूर्ण शिक्षण झाल्यावर आपण स्वतःचं एक मोठं हॉस्पिटल बांधू आणि गरजूंना आपण त्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देऊ. पण त्यासाठी अगोदर पैसा देखील कमवावा लागेल. तोच आपण आपल्या नवीन हॉस्पिटलच्या कामासाठी लावू शकतो. मी माझ्या आई वडिलांच्या या मताशी सहमत होते. माझ्या ताईचं शिक्षण पूर्ण झालं होतं म्हणून ताईसाठी लगेचच तिच्याच फील्डमधला मुलगा शोधून तिचं लग्न लावून देण्यात आलं. आम्हीही दिल्लीतच होतो आणि ताईला सुद्धा दिल्लीतच दिलं होतं. एक दिवस अचानकच आई वडील आपण देवदर्शनाला जाऊयात म्हणालेत. मीही त्यांच्यासोबत जाणार होते पण अचानकच हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आली आणि माझं आई वडिलांसोबत जाणं हे कॅन्सल झालं. माझे आई वडील दोघेच आता देवदर्शनाला निघालेत. ताई आता तिच्या सासरच्या घरी होती आणि मी हॉस्पिटलमध्ये. नियतीला काय मंजूर होतं कुणास ठाऊक. आम्हाला रात्रीच्या 3 वाजता फोन आला. आमच्या आई वडिलांचा भयानक ॲक्सिडेंट झाला होता आणि ते दोघंही जागेवरच गेलेत. त्या दिवशी आम्ही दोघीही बहिणी अनाथ झालो, पोरकं झालो. आमच्या आई वडील आम्हा दोघींनाही कायमचं सोडून देवाघरी गेलेत. खरं तर त्यांनी आम्हा दोघींसाठी खूप काही केलं होतं. आता वेळ आमची होती की आम्ही काहीतरी त्यांच्यासाठी चांगलं करावं, पण आमच्या नशिबी हे सुख नव्हतं. आता मी पूर्ण एकटी पडले होते. आमच्या मोठ्या घरात मी एकटंच राहत होते. नातेवाईक बरेच होते परंतु आपल्याला नेहमीच समजत नाही की कोण आपला आहे आणि कोण परक. कारण पैसा असल्यावर सगळेच आपल्या जवळ असतात, हे नेहमीच मी आई बाबांच्या तोंडून ऐकलेलं होतं. कोण कधी आपला फायदा घेतो हे सांगता येत नाही, नेहमीच आई म्हणायची. म्हणून मी नेहमीच सगळ्यांपासून दूरच होते. आयुष्याने खूप मोठा धक्का मला दिला होता. मी डॉक्टर तर बनले होते, हे माझ्या आई वडिलांचं स्वप्न तर पूर्ण केलं होतं, परंतु मी डॉक्टर बनताना बघण्याचा माझ्या आई वडिलांचं स्वप्न हे अधुरच राहिलेलं होतं. माझी बहीण मला खूप जीव लावायची. मला न चुकता तिचा रोज सकाळी आणि संध्याकाळी एक फोन यायचा. जेवलीस का म्हणून ती नेहमीच विचारायची. कसलाही त्रास झाला तर मला सगळ्यात अगोदर सांग असंही ती म्हणायची. माझ्या आई वडिलांची जागा आता माझ्या आयुष्यात माझ्या बहिणीनं घेतली होती. आम्ही सगळं काही विसरून आता आयुष्य नव्यानं जगायला सुरू केलं होतं. कारण आयुष्यात आई वडील तर परत येऊ शकणार नव्हते. त्यांनी दिलेले आम्हाला संस्कार, आम्हाला दिलेलं प्रेम,
त्यांच्या सगळ्या आठवणी आमच्यासाठी खूप पुरेशा होत्या आणि म्हणूनच आम्ही आता आमचं आयुष्य हे जगत होतो. माझं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण झालं. मी एक चाइल्ड स्पेशलिस्ट बनले. मोठमोठ्या केस हँडल करू लागले. दिल्लीत त्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये जॉबही करायला मी सुरू केला, ज्या ठिकाणी मी शिक्षण घेतलं होतं. कारण मला आता इथे काही दिवस जॉब करून पैसा कमावून नवीन मोठे हॉस्पिटल बांधायचं होतं, जिथे मी गरजू मुलांची सेवा करू शकेल, त्यांचे मोफत उपचार करू शकेल. कारण जरी सरकारी हॉस्पिटल असलं तरी देखील इथे मुलांच्या पालकांकडून पैसा घेतला जात होता, हे मी माझ्या डोळ्यांनी बघत होते. सरकार जरी तुम्हाला कितीही फ्री देत असेल तरी हॉस्पिटल मात्र तुमच्याकडून कसल्या ना कसल्या कारणांनी पैसा घेतो म्हणजे घेतोच, हे मी स्वतःच्या डोळ्यांनी सगळं बघितलं होतं. म्हणूनच आयुष्यात स्वतःचं हॉस्पिटल मोफत बांधून उपचार करायचं मी ठरवलं होतं. परंतु आईवडील गेल्यानंतर फक्त ताईच होती आणि तिनं माझ्यासाठी राहुल माझा लाईफ पार्टनर म्हणून निवडला होता, जो की खरंच मनाने खूप साफ होता आणि माझं स्वप्न पूर्ण करायला तो माझी मदत करणार होता. कारण माझ्या इतकेच त्यालाही गरजूंची मदत करायला खूप आवडायची. आमच्या दोघांच्या आवडीनिवडी ह्या सारख्या होत्या आणि म्हणूनच मी त्याच्यासोबत लग्न करायला तयार झाले होते. मी अगोदर एका दुसऱ्या मुलाला खूप लाईक करत होते. तो माझ्याच हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबतच डॉक्टर म्हणून काम करतो. परंतु मी कधी त्याला माझ्या मनातील सांगितलं नाही की मी त्याला लाईक करते. परंतु त्याचं लग्न झालेलं असून सुद्धा त्यानं मला लग्नासाठी मागणी घातली होती. मी नकार दिल्यामुळे मी दुसऱ्या मुलासोबत लग्न करणार आहे हे समजल्यामुळे त्याच्या मनात माझ्याबद्दल राग निर्माण झाला होता. तो माझ्यावर प्रेम नाही, माझ्या शरीरावर प्रेम करत होता आणि त्यानं ते सिद्ध केलं होतं. नशेच्या अवस्थेत माझ्यावर बलात्कार करून त्यानेच नाही तर त्याच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या डॉक्टरांनीही माझी इज्जत घेतली आणि अगदी सुरळीतपणे मला माझ्या रूममध्ये आणून ठेवण्यात आलं आणि ते सगळेही तिथून निघून गेलेत, जसं त्यांनी काही केलंच नाही. जेव्हा त्यांना अटक झाली त्यांनी अजूनही काहीही कबूल केलेलं नाही. माझ्यावर ज्या ठिकाणी त्यांनी बलात्कार केला त्या ठिकाणचे सगळे पुरावे नष्ट करण्यात आले. CBIच्या हातात सुद्धा काहीच लागले नाही. बहीण आणि माझा होणारा नवरा राहुल रोज माझ्याजवळ येऊन मला उठवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु कोमात गेलेली मी आता या जगात जिवंत राहण्याची हिंमत हरले होते. माझ्या आरोप्यांना शिक्षा आता होणारच नाही हे मी समजून चुकले होते. कारण येथे माणसांची किंमत नसते. तुमच्यासोबत काय चुकीचं घडलं याची कुणालाही काही घेणं देणं नसतं. ह्या लोकांना फक्त त्यांचं नाव चांगलं राहिलं पाहिजे याचीच जाणीव असते. तुमचं हॉस्पिटल, तुमच्या हॉस्पिटलचं नाव खराब नको व्हायला यासाठी हे लोक चुकीचे पाऊल टाकायलाही तयार असतात. भरमसाठ पैसा मोजून एखाद्या बलात्कारालाही हे लोक आत्महत्या दाखवायलाही चुकत नाहीत. आणि माझंही तेच झालं. माझी हत्या, माझा बलात्कार यांनी आत्महत्यात दाखवला. कधीही नशा न करणारी माझ्यावर मी नशा करते, मी स्वतःला इजा करून घेतली असे आरोप लावून दिले. आणि खरं तर मी समजून चुकले. आता काहीही होणार नाही आणि मी माझा जीव सोडून दिला. जगण्याची हिंमत मी हरले आणि कायमचं माझ्या ताईला आणि राहुलला सोडून माझ्या आईबाबांकडे मी निघून गेले. 7 महिने 7 दिवसांनंतर मी माझा अखेरचा श्वास घेतला, तोही या आशेनं की कधी ना कधी मला न्याय मिळेल. परंतु आजही माझे आरोपी फक्त दिल्लीच्या त्या तुरुंगात पडून आहेत. त्यांना आजही फाशीची शिक्षा झालेली नाही. त्यांना आजही कधी कधी घरूनच जेवण पुरवलं जातं. त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे असंच त्यांना ट्रीट केलं जातं. खरं तर पैसा जवळ असेल तर माणूस काहीही करू शकतो हे माझ्या चांगलंच लक्षात आलं आहे. पण मी आजही देवासोबत इथे भांडते की माझ्या आरोप्यांना शिक्षा द्या. कारण जेव्हा कोलकात्यात अभयासोबत हे घडलं तेव्हा मी माझ्याच आठवणीत गेले. तिच्याही आरोप्यांना शिक्षा झालेली नाही आणि माझ्याही नाही. मला सांगा, 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष तुम्ही या आरोप्यांना फाशी द्यायला लावतात. पैशांच्या जोरावर ते केस लढतात. कधी कधी त्यांच्यात ते जिंकतात. सगळे पुरावे नष्ट करून ते खरे आहे तसे सिद्ध करतात आणि परत एकदा निर्दोष सुटून बाहेर पडतात. आणि अशीच माझ्यासारखी, अभयासारखी एखादी मुलगी परत त्यांची शिकार होते.
हे कितपत योग्य आहे? या जनावरांना फाशीची शिक्षा वेळेत व्हायला हवी. आमच्यासारख्या मुलींना न्याय मिळायला हवा. जरी आज आम्ही जिवंत नसलो तरीही आमचे परिवार आठवड्यातून कितीदा कोर्टाचे चक्कर लावतात. तुम्ही आमच्यासाठी आंदोलन करतात, काही दिवस आमच्यासाठी तुमचा आवाज उठवतात आणि नंतर मग विसरून जातात. पण ज्या घरातील मुलीसोबत हे घडलेलं असतं त्यांना रात्रीची झोप येत नाही. आपल्या मुलींना न्याय मिळावा यासाठी ते प्रयत्न करतात. खरं तर तुम्ही देखील अशा घरातील लोकांना मदत करा, त्यांना न्याय मिळवून द्या. मी तर कळकळीनं विनंती करते. माझ्यावर बलात्कार झाल्यावर मला आंघोळ घालून सगळे पुरावे नष्ट केलेत, म्हणून काहीच पुरावे मिळाले नाही. सांगायला मी नव्हते, परंतु कोलकात्याच्या अभया केसमध्ये तुमच्याकडे पुरावे आलेले असून, तुमच्याकडे खरा गुन्हेगार माहीत झालेला असून तुम्ही आजही शांत का आहात? त्यांना आजही फाशीची शिक्षा दिलेली नाही. पुरावे असून देखील सगळे काही शांत आहेत. असे नको व्हायला की माझ्यासारखे 16-17 वर्ष होऊन जातील परंतु तिलाही न्याय मिळणार नाही. आमच्यासोबत जे झालंय ते कधीच कुणासोबतच व्हायला नको. आमची चुकी नसतानाही आम्ही खूप भयानक शिक्षा भोगली आहे. मी आता माझ्या आईबाबांकडे आहे. अभया, निर्भया, अजून बऱ्याच अशा मुली ज्यांच्यासोबत असेच काही ना काही घडलेलं आहे त्याही इथेच आमच्यासोबत आहेत. आम्ही सगळे फक्त एकच प्रार्थना करतो की आम्हा सगळ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी आणि तुम्ही सुद्धा आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी. खरं सांगा, मिळेल ना मलाही न्याय आणि माझ्यासारखाच कोलकात्याच्या डॉक्टर ममतालाही न्याय, की पैशाच्या जोरावर या केस अशाच बंद होतील आणि कधीतरी न्याय मिळेल या आशेवर आम्ही असेच बसून राहू. तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच खाली कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ नक्की लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि आपल्याकडून त्यांना थोडी तरी मदत होईल. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. धन्यवाद.